बातमीपत्राची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बातमीनं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू आहे। विदर्भ दौऱ्यातून राज ठाकरेंच्या मनसेला किती यश मिळेल हे कळायला निवडणुका व्हाव्या लागतील। पण राज ठाकरे आत्तापासूनच ॲक्शन मोडमध्ये आल्यानं विदर्भात मनसेला नवसंजीवनी मिळणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। मनसेनं पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। निवडणुका लागल्या समजून कामाला लागा। राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना। विदर्भ दौऱ्यात राज ठाकरे इन ॲक्शन। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक अशा ठराविक महानगरांपुरताच पक्ष अशी टीका नेहमी होते। पण आता याच मनसेनं थेट विदर्भात पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे। यासाठीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तब्बल 5 दिवस विदर्भात मुक्काम ठोकलाय। रविवारी पहिल्याच दिवशी राज ठाकरेंनी त्यांच्या विदर्भ दौऱ्याची रणनीती स्पष्ट करत विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला। यावेळी विदर्भात पक्ष वाढवण्याच्या थेट सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या। राज ठाकरेंनी काय सूचना केल्या? पक्षाची बांधणी का होत नाही? पक्ष वाढवायचा असेल तर प्रस्थापितांविरोधात लढावंच लागेल। पालिका निवडणुका जाहीर झाल्या असं समजून मतदारांमध्ये जा, कामाला लागा। आपल्याला प्रत्येक जागेवर उमेदवार लढवायचा आहे। राज ठाकरे मनसे प्रमुख। भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः तळ ठोकून आहेत। वरवरच्या बैठका न घेता राज ठाकरेंनी संपूर्ण आढावा घेतला। पण मनसेची नागपुरात काय स्थिती आहे ते देखील पाहूया। नागपूरमधील मनसेची स्थिती। नागपूर महापालिकेत सद्यस्थितीला मनसेचा एकही नगरसेवक नाही। 2007 साली 2 नगरसेवक आणि 2012 साली 2 नगरसेवक निवडून आले होते। विदर्भात मनसे पक्षाला रिझल्ट मिळत नसल्यामुळे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले। त्यामुळे विदर्भामध्ये मनसे आता खांदेपालट करण्याची शक्यता आहे। राज ठाकरे हा नवीन प्रयोग करतील असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष विदर्भात मजबूतच आहे। संघटना म्हणून हजारो कार्यकर्ते या पक्षात आहेत आणि त्यांना एक नवीन ऊर्जा देण्यासाठी किंवा ते संघटनात्मक मला वाटतं की काही दिवसांनी काही गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजेत, तर त्या सगळ्याची जी तयारी असते ती पाहण्यासाठी साहेब आलेले आहेत। राज ठाकरेंनी थेट भाजपच्या बालेकिल्ल्यात धडक दिली आहे। त्यामुळे येणाऱ्या 4 दिवसात राज ठाकरे विदर्भातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काय प्रयोग करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 4 दिवसात राज ठाकरे विदर्भातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काय प्रयोग करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावरती आहेत। विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। याच बालेकिल्ल्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची थेट संवाद साधतायत। या संवादांदरम्यान राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना थेट सवाल केलेला आहे। पक्ष मजबूत असताना रिझल्ट का येत नाही अशा पद्धतीचा सवाल सुद्धा पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी केलेला आहे। त्यामुळे विदर्भ दौरा अत्यंत राजकीयदृष्ट्या मनसेच्या बाबतीत अधिक महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे येणाऱ्या काळात विदर्भामध्ये मनसेची वाटचाल कशी असणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, नागपूर। शिंदे गटाचा दसरा मेळावा आता बीकेसीवर होणार हे जवळपास निश्चित झालंय। मात्र यंदा उद्धव ठाकरे विचारांचं सोनं नेमकं कुठे लुटणार याबाबत अद्याप संभ्रम आहे। त्यामुळे शिवाजी पार्कवर त्यांना परवानगी न मिळाल्यास त्यांच्या समोर नेमके काय पर्याय असणार पाहूयात त्याविषयीचा हा खास रिपोर्ट। शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर। MMRDA कडून ग्रीन सिग्नल। उद्धव ठाकरेंचा मेळावा कुठे? अद्याप BMC कडून निर्णय नाही। शिवाजी पार्कवर की अन्यत्र? मात्र मूळ शिवसेना शिवाजी पार्कवर ठाम। शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे 2 स्वतंत्र गट निर्माण झाले। त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तयार झालेली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची ही परंपरा पुढे कोण सुरू ठेवणार
याबाबत मोठा पेच निर्माण झालाय। यावरून राजकारणही सुरू झालंय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी 2 महिने आधीच महापालिकेकडे रीतसर अर्ज देखील दाखल केला गेलाय, पण त्यांना अद्याप यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही। तर शिंदे गटही शिवाजी पार्कवरच मेळाव्याकरता आग्रही होता। मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे कुर्ला संकुलातील बीकेसी मैदानावर MMRDA कडून शिंदे गटाला परवानगी मिळालेली असल्यानं शिंदे गटाचा दसरा मेळावा आता बीकेसीवर होणार आहे। तर दीपक केसरकरांनी दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय। ज्यांना मेळावा घ्यायचा आहे त्यांनी त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना निमंत्रित करावं आणि मग ते तुमच्या स्टेजवर येतात की नाही हे लोकांना कळेल। एकीकडे हिंदुत्ववादी फक्त तुम्हाला पक्ष हा तुमच्या स्वार्थासाठी पाहिजे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा वापर करायचा, आणि बाळासाहेबांनी वाढवलेला हा पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जातोय हे बघण्याचं दुर्दैव महाराष्ट्राच्या जनतेवर यावं। त्याच्यासारखी दुसरं काही दुर्दैवी बाब महाराष्ट्राची असेल असं मला वाटत नाही। तर तिकडे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार यावर ठाम आहेत। की MMRDAनं त्यांच्या गटाला परवानगी दिली आणि त्यामध्ये असं सबब सांगितलं की त्यांचा अर्ज पहिला होता। हाच जर विषय असेल, हाच निकष असेल, तर शिवतीर्थावर शिवसेनेचा पहिला अर्ज गेलेला आहे आणि म्हणून प्रथम अर्ज आमचा आहे आणि म्हणून आम्हाला आता परवानगी मिळाली पाहिजे। त्याही पलीकडे जाऊन सांगतो हे गलिच्छ राजकारण थांबवलं पाहिजे। हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांनी दिले त्या मंचावरून सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार देणार का, असा थेट सवाल केलाय शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी। तर शिवाजी पार्कवर आतापर्यंत दसरा मेळावा घेत होते त्यांचा मेळावा खरा, असं स्पष्ट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी। एकनाथ शिंदे साहेब हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत, हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत। त्यामुळे ही विचारांची लढाई आहे। जो कोणी ते विचार घेऊन पुढे चाललेले आहेत त्याने त्या मैदानावर सभा घ्यावी हे आमचं मत आहे। तर आम्ही घेऊन चाललेलो आहे। तर आम्हाला लोकांचं मत काय आहे, लोकांनी की हा वारसा, विचारांचा वारसा कोण पुढे घेऊन चाललेला आहे त्यांनी ती सभा घ्यावी। शिवाजी पार्कवर आत्तापर्यंत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेत होते, तो त्यांचा हक्क आहे असं मला वाटतं। आता त्या पक्षातून फुटून जर कोणी बाहेर गेलं असेल तर त्यांना वेगळं मैदान द्यावं मुंबईत। शेवटी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी BMC कुणाला परवानगी देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पण तत्पूर्वी पर्यायी जागांचा विचार म्हणून सध्या तरी एकनाथ शिंदेंनी आघाडी मारल्याचं दिसून येत आहे। जर मूळ शिवसेनेला रेड सिग्नल दिला तर मात्र त्यांच्या समोर नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून चित्ते आणले आणि जोरदार इव्हेंट करत त्यांना मध्य प्रदेशातील कुनो या राष्ट्रीय उद्यानात सोडलं। आता इकडे राज्यात चित्त्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण रंगलंय। पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून। शिवसेना भाजपमध्ये पुन्हा जुंपली। चित्त्याच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप। मग आता चिता सरकार म्हणायचं का? उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला। भारतात अनेक वर्षांनी चित्ते आणण्यात आले, मात्र आता यावरून शिवसेना आणि भाजपात पुन्हा आरोप प्रत्यारोपांची राळ उडतेय। 70 वर्षांनंतर भारतात प्रथमच चित्ते आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी केला होता। यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपला खोचक टोला लगावलाय। अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आलाय। आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणत होते, मग आपण त्यांना आता चिता सरकार म्हणायचं का? असा जोरदार टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावलाय। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चित्त्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटून दोन्ही बाजूंनी चांगलंच वाकयुद्ध रंगलंय। मग उद्धव ठाकरेंच्या टोल्याला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देखील खणखणीत प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंकडे वाक्य म्हणण्यासाठी काय नसेल तर मला फोन केलास त्याला वाक्य देईन की काय बोलावं अशा प्रसंगी। चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं। आपल्या देशात
जो तुटवडा चित्ता उपलब्ध नव्हते ते मोदी साहेबांनी 9 दिले. अरे धन्यवाद बोला, अभिनंदन करा, पण चांगलं बोलताच येत नाही तर त्याला काय का आमचं काय नाविलाज आहे. तर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंविरोधात काहीही टीका करणार नाही असे म्हणणारे शिंदे गटाचे आमदार खासदार आता त्यांनाच थेट शिंगावर घेण्यास मागे पुढे पाहत नाहीयेत. खासदार राहुल शेवाळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. आदरणीय उद्धव साहेब हे प्राणीप्रेमी आहेत आणि नेहमीच प्राण्यांच्या संदर्भात त्यांनी सरकार असताना किंवा त्यांनी पक्षप्रमुख असताना पण भरपूर काम केल्याने त्या संदर्भात विविध असे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या बाबतीत असं बोलणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून पण हे उचित नाही. राज्यात सध्याच्या घडीला शिंदे गट आणि भाजप विरुद्ध मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दररोज आरोप प्रत्यारोप आणि वाकयुद्ध रंगताय. कधी शिंदे गट कुरघोडी करतो तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी भाजपला मूळ शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिलं जातं. त्यामुळे भविष्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य तसंच महानगरपालिकांच्या निवडणुकांपर्यंत ही जुगलबंदी अशीच रंगत जाणार आहे. मात्र यात राज्यातील जनतेकडे आणि त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हायला नको एवढीच राज्यातील जनतेची माफक अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे समर्थक आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड यांनी चमचेगिरी हा शब्द वापरला. अजित पवारांनी संजय गायकवाड यांचा समाचार घेतला होता. त्यामुळे टीका करताना संतापलेल्या संजय गायकवाड यांचा ताळतंत्रच सुटला. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सत्ताधारी विरुद्ध मविया हा संघर्ष सुरू झालाय. त्यातही शिंदे समर्थक आमदारांवर टीकेची झोड उठवली जाते. त्यातच बुलढाण्यात शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला होता. यामुळे संजय गायकवाड चांगलेच संतप्त झाले होते आणि संतापाच्या भरात त्यांनी त्यांच्या खास शैलीत हिंदीमध्ये शिवसैनिकांना सज्जड दम दिला होता. हमारे एकनाथ शिंदे के बारे में बोलते रहते, हमारे गट के बारे में बोलते रहते, लेकिन हमारी सभ्यता ये कि आज तक हमने जवाब नहीं दिया. लेकिन यहाँ बुल्ढाना में जो हो रहा है कि यहाँ के उनके सेना के लोग पातड़ी छोड़कर बात करें, लेवल छोड़ के बात करें. इसके बाद आज तो राणा बहुत कम हो गया. पुलिस ने सबको रोक लिया. बाहर से बहुत सारे हमारे कार्यकर्ता वहाँ पर खड़े थे. बहुत लेट सबको इन्फॉर्मेशन मिली और उनकी तरफ से जो भाषा बोली जा रही है कि अंदर अगर हम दरवाजा बंद करते तो सबको पीटा देखते. इनको अभी पता नहीं है शिवसेना संजय गायकवाड़ उनके कार्यकर्ता कितने पागल है. ये आगे मुल्क की तरह हमारे डसने वाले कार्यकर्ता है. ये अगर खवल जाए तो किसके बाप समझते नहीं. और इसके बाद अगर इन लोगों ने कुछ भानगड़ करने का प्रयास किया तो चुन चुन के ये लोग मारे जाएंगे, चुन चुन के मारे जाएंगे, गिन गिन के मारे जाएंगे. अब की बार उन्होंने ऐसा करके दिखाना, फिर दिखाएंगे कि हम क्या चीजें करके. अजित पवार यांनी जळगाव मधल्या एका कार्यक्रमात संजय गायकवाड यांचा चांगलाच समाचार घेतला. आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत अशा शब्दात त्यांनी गायकवाड यांना टोले लगावत चुन चुन के मारेंगे या धमकीचा समाचार घेतला होता. काही आमदार म्हणतात चुन चुन के गिन गिन के मारेंगे, चुन चुन के मारेंगे. अरे काय म्हणजे कोण कुणाला मारते, कोण कुणाला काय करते, बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात काय? चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे. गिनता तरी येतं का? अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांचा तिळपापड झाला. माझं वक्तव्य बुलढाणा जिल्ह्यातील जे वाचाळवीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 बंडखोर आमदारांवर टीका करत होते त्यांच्याबद्दल होतं असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं. मात्र अजित पवारांवर टीका करताना त्यांची जीभ सैल सुटली. एकनाथ शिंदे साहेबाबद्दल, आमच्या 50 आमदारांबद्दल किंवा आमच्याबद्दल टीका करत होते. आता अजित पवार त्यांचे नातेवाईक कधीपासून झाले किंवा त्यांची चमचेगिरी कधीपासून करायला लागली हे का मला माहीत नाही. आणि त्यांनी माझी नक्कल केली की मला हिंदी बोलता येत नाही किंवा मी महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला मराठी माणूस आहे, शेतकरी आहे, रांगडा गडी आहे, नागरावरचा गडी. मी विधानसभेत पोचलो. मी काही पाकिस्तानातून हिंदी शिकून नाही आलो. जशी काय मला मराठी येते रागारागात आम्ही ती बोललो. तुमच्यासारखे सोन्याचे चमचे गुण आम्ही पैदा नाही झालो.
आमच्या बापाने आम्हाला कष्ट करून थोडंफार शिकवलं आणि आम्ही विधानसभेत पोचलो. तुमच्यासारखे पैशावाच्या घावाला आम्ही जन्म नाही घेतला. संजय गायकवाड यांच्या अफलातून हिंदीची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही गायकवाड यांच्या भाषेत फरक पडलेला नाही. आगामी काळातही त्यांची जीभ अशीच सैल सुटली तर वाद सुरूच राहतील, हेही तितकंच खरं. की रागारागात आम्ही ती बोललो. तुमच्यासारखे सोन्याचे चमचे गुण आम्ही पैदा नाही झालो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चांगल्या कामात उशीर कशाला असं म्हटलं जातं, मात्र पितृपक्षात मोठी कामं टाळली जातात. परिणामी अगदी सरकारकडून देखील पालकमंत्री जाहीर करण्यात आले नाहीत. त्यामुळे सरकार पितृपक्षाला घाबरतंय असा आरोप करण्यात येतोय आणि त्यामुळेच सरकारकडे एक भन्नाट मागणी करण्यात आली आहे. पाहुयात त्याविषयीचा हा खास रिपोर्ट. तर हे राज्य सरकार हे पितृपंधरवडा या अंधश्रद्धेशी कुठेतरी जोडत आहे आणि ही ती सरकारची अकार्यक्षमता आहे. तर माझी या सरकारला विनंती आहे की जर राज्य सरकार या पितृपंधरवड्यामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा आर्थिक कामे करण्यास जर घाबरत असेल तर मी पालकमंत्रीपद स्वीकारण्यास तयार आहे आणि यांनी मला तत्काळ पालकमंत्री करावं. पितृपक्षामुळे पालकमंत्री नेमले गेलेले नाहीत. परिणामी विकास कामं खोळंबली आहेत. उद्योगनगरी आणि स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमधली विकास कामं पूर्णतः ठप्प झालेली आहेत. 22 कोटी खर्चून उभारलेलं तारांगण, संकुलं आणि शिल्प धूळ खात पडलेली आहेत. पालकमंत्री नसल्यानं त्यांचं लोकार्पण होऊ शकलेलं नाही. त्यामुळे आम्हालाच पालकमंत्रीपद द्या अशी मागणी पिंपरीतल्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केलेली आहे. पालकमंत्री देऊ शकत नाहीत ते जनतेसाठी नाहीत असा टोलाही लगावण्यात आलाय. पालकमंत्री होत नाहीत त्याचं कारण त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही आहे. अनेक लोकांना इथं पालकमंत्री होण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याला विरोध आहे आणि त्यांच्यावरती एक वाक्यता होत नसल्यामुळे हे होत नाही. परंतु यांच्या हे लक्षात नाही की स्वतःच्या स्वार्थापोटी जनतेला भरडण्याचं काम करतात, महाराष्ट्र भरडण्याचं काम ही मंडळी करतात. त्यामुळे जनता यांना जागा दाखवून देणार आहे. पितृपक्षामुळे पालकमंत्री नेमले नाहीत असा आरोप केला जातोय. शहरातील सगळ्या विकास कामांचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या नव्हे तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचं नियोजन असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिलेली आहे. तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातला प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, त्यांना सर्वांना एकत्रित बोलून तसा एक प्रोग्राम करायचा असा आहे आमच्या डोक्यात. तो काही कारण नाही की पालकमंत्री नाहीये म्हणून होतो. आपलं स्वतःचं विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं आणि हे सरकार जनतेचं सरकार आहे. जनतेसाठी निर्णय घेण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे. पालकमंत्र्याच्या अभावी कुठलीही कामं जनतेची या ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे आपणच आपला आरसा विरोधकांनी पाहावा. प्रश्न केवळ विकास कामं रखडल्याचा नाही तर अंधश्रद्धेचाही आहे. फक्त पितृपक्षामुळे जर पालकमंत्री नेमले जात नसतील तर हे चित्र राज्यासाठी निश्चितच भूषणावह नाही असंच म्हणावं लागेल. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. भूमाफियांनी नगर जिल्ह्यात उच्छाद मांडलाय. तहसीलदार आणि इतर कार्यालयांचे बनावट स्टॅम्प तयार करून आदेश दिल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शेवगाव मधील बेकायदेशीर अकृषक आदेशाद्वारे व्यवहार प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत. शेवगाव शहरात सध्या खळबळ उडाली आहे. भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचं साटलोट उघड झालंय. जमीन एने करताना नागरिकांची पिळवणूक होऊ नये यासाठी 42B कायदा लागू केलाय. मात्र त्याचा गैरफायदा भूमाफियांनी घेतला. शेवगाव शहरातील तहसील कार्यालयातील स्थळप्रतीत तफावत दिसून आली. शहरातील रहिवासी विभागात समाविष्ट नसलेले ग्रीन आणि येलो झोन मधील गट नंबर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. तहसीलदारांनी अकृषक आदेश काढून भूखंड विक्रीसाठी उपलब्ध केले. भूमाफियांनी तहसीलदार
आणि इतर कार्यालयाचे बनावट स्टॅम्प तयार करून आदेश दिले। या प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली, तर शेवगाव परिसरातील ग्रीन झोन बरोबर वन विभागाच्या जमिनीत देखील सर्रासपणे 42B चा वापर करून तत्कालीन तहसीलदार, तलाठी आणि सब रजिस्टर कार्यालयात भूमाफियांशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। जो लाख रुपये 50,000 रुपये गुंठ्याचा प्लॉट 6-7 लाख रुपयाला सर्वसामान्यांनी विकण्यात आला। याच्यामुळे होतंय काय, सर्वसामान्यांनी काबड कष्टांनी गोळा केलेले पैसे हे बोगस लोकांच्या खिशात जाऊ राहिले। ह्या लोकांनी गोरखधंदा आखला। याला संबंधित अधिकारी जे कोणी असतील, सर्कल, तलाठी, खरेदी विक्री करणारे, तहसीलदार, हे सर्व दोषी। याच्यात ही साखळी 2001च्या गुंठेवारीचा नियमाचा आधार घेऊन 1 एकर 2 एकर अशा सलग गुंठेवारी केल्या आणि ते प्लॉट विकलेत। आज बी काही त्या प्लॉटवर बांधकाम नाहीत। भूखंड प्रकरणी चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे, तर जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिलेत। जिल्ह्यात इतर तालुक्यांमध्ये देखील असे प्रकार घडले का याचीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्याच्यातून चौकशी अहवाल प्राप्त झाला, तर त्या सगळ्या ज्या नोंदी अशा आहेत की ज्या नियमानुसार नाहीत, त्या नोंदी रिव्हिजन करता घेण्याकरता प्रांताधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे। त्याचबरोबर जे कोण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना देखील त्यांच्यावर प्रॉसिक्युशन करण्याकरता देखील प्राधिकृत केलेलं आहे आणि याबद्दलचा त्यांचा जो विभागीय चौकशीचा प्रस्ताव देखील शासनाला सादर केलेला आहे। सर्वसामान्य माणसाची फसवणूक झालेली आहे। मी चौकशी आदेश दिलेले आहेत। विशेष करून असे काही कृत्य घडले असतील आणि वास्तविक त्या ठिकाणी त्या विभागाचे प्रांताधिकारी आहेत, तहसीलदार यांनी स्वतःच गुन्हे दाखल करायला पाहिजे होते। तर त्यांना मी सगळ्यांना तात्काळ गुन्हे दाखल करण्यास सूचना दिल्या आहेत। अशी फसवणूक करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये शासन निश्चितपणे कारवाई करेल। चौकशीनंतर दोषी अधिकारी आणि भूमाफियांवर कारवाई होईलही। मात्र ज्यांनी प्लॉटची खरेदी केली आहे त्यांना सरकार कशा प्रकारे दिलासा देणार हा प्रश्न आता निर्माण झालाय। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, नगर। आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। तिकडे चंदीगड विद्यापीठात प्रचंड खळबळ उडाली आहे। सुमारे 60 विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे। त्यानंतर 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन जोरदार आंदोलन केलं। पाहूयात। मोहालीतल्या चंदीगड विद्यापीठात विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्याच्या मुद्द्यामुळे विद्यार्थी संतापले होते। अखेर पोलिसांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली। आरोपी विद्यार्थिनीनं सुमारे 60 विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून तिच्या बॉयफ्रेंडला पाठवले असा आरोप करण्यात आलाय। तर विद्यार्थिनीच्या बॉयफ्रेंडनं त्या क्लिप्स सोशल मीडियावर अपलोड केल्या। मात्र आरोपी विद्यार्थिनीनं फक्त स्वतःचाच व्हिडिओ पाठवला होता असा दावा केलाय। या घटनेनंतर वॉर्डननं विद्यार्थिनीची तिखट शब्दात कान उघडणी केली। क्यों प्लीज मारो की तरफ, फिर कंप्लेंट करते हैं कि वार्डन थप्पड़ मारने का बोलती है। कितना गंदा काम, घिनौना काम कर रही है तुम। इनकी क्या इज्जत नहीं है किसी की। तेरा बहुत बुरा हाल कर देंगे बाहर। किसी ने बोला तेरे को बनाने के लिए। आपल्या सोबत राहणाऱ्या विद्यार्थिनीनं केलेल्या कृत्याची माहिती मिळाल्यानंतर इतर विद्यार्थिनी संतप्त झाल्या। त्यांनी आरोपी विद्यार्थिनीला फैलावर घेतलं। तो आपने दरवाजा क्यों बंद किया था इधर का? दरवाजा क्यों बंद करके पुलिस भी वही है। अब हम लोग को कंप्लेंट करना पड़ेगा। मैं सच बता रही हूँ, ये बात यहीं से खत्म हो जाएगी और ऐसा कुछ मत करना। हमें बता दो, वीडियो बनाई, इट्स ओके। व्हिडिओ लीक झाल्यानंतर 8 विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त पसरलं होतं।
त्यामुळे विद्यापीठात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा इन्कार केलाय. पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीला अटक केली असून तिचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलाय. ना तो कोई सुसाइड अटेम्प्ट हुई है, ना किसी की कोई डेथ हुई है, किसी किस्म की भी किसी को हानि नहीं हुई है. और दूसरा जो ये इशू चल रहा है कि इसके जो किसी और स्टूडेंट की भी कोई वीडियो ऐसे बनी है, तो इस तरह का कुछ भी हमारे नोटिस में अभी तक नहीं आया है. हमारी तरफ से FIR जो है वो रजिस्टर कर ली गई है. एक जो स्टूडेंट है उसको हमने ऑलरेडी अरेस्ट भी कर लिया है और हम इस मैटर को इन्वेस्टिगेट कर रहे हैं डिटेल में. हमारी तरफ से फोरेंसिक टीम्स हैव ऑलरेडी बीन कॉल्ड. हम फोरेंसिकली एग्जामिन करवा रहे हैं सारे जो भी हमारे पास में डिटेल्स हैं, जो भी हमारे पास में वीडियोस हैं, जो भी कुछ है हम सबको फोरेंसिकली एग्जामिन करवा रहे हैं. चंदीगड विद्यापीठावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मात्र त्या विद्यार्थिनीनं हे कृत्य का केलं, त्यामागे कोण आहे, या सर्व बाबींचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती महिला आयोगानं दिली है. जिस भी बच्ची ने, लड़की ने ये वीडियो बनाया है, किसके कहने से बनाया है, क्यों वायरल हुआ है, गहन इन्वेस्टिगेशन का विषय है. जब तक इन्वेस्टिगेशन नहीं होगी कुछ भी इस पे कहना मुश्किल है. हमारा कंसर्न अभी यही है कि उस लड़की को जिसको अरेस्ट किया गया है, पुलिस उसके साथ पूरी इन्वेस्टिगेशन करेगी कि उसने ये क्यों किया, किसके कहने पे किया, कौन लोग इसके पीछे हैं और कहां पे ये वीडियो वायरल किया गया है और उसकी इंटेंशन क्या है. चंदीगड विद्यापीठातल्या विद्यार्थिनींच्या आंघोळीच्या व्हिडिओमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातलं सत्य चौकशीत समोर येईलच. मात्र असे प्रकार घडू नये यासाठी सर्वांनीच सजग राहण्याची गरज आहे. तरच असे गंभीर प्रकार रोखता येतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आफ्रिकेच्या नामिबियातून भारतात 8 चित्ते आणण्यात आलेत. या चित्त्यांना मध्य प्रदेशच्या कुनो या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलंय. दरम्यान यापैकी एका मादी चित्ताचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा असं नामकरण केलंय. पाहूयात. भेदक नजरेनं पाहणारी ही आशा चित्ता मादी. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं नामकरण केलंय. नामिबियातून आणलेले 5 मादी आणि 3 नर चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी सोडण्यात आले. मात्र त्यावेळी आशाला समोर आणण्यात आलेलं नव्हतं. आशा प्रचंड आक्रमक असल्यानं ही खबरदारी घेण्यात आली. नामिबियाहून विशेष बोईंग 747-400 या विमानानं मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथं शनिवारी सकाळी 8च्या सुमाराला चित्त्यांचं आगमन झालं होतं. ग्वाल्हेरहून त्यांना भारतीय वायुसेनेच्या 2 हेलिकॉप्टरनं श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानाजवळ पालपूरला आणलं होतं. उद्यानामध्ये एक मंच तयार करण्यात आला होता आणि त्याच्या खाली चित्त्यांचे पिंजरे ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11:30 वाजता पिंजऱ्याचं दार उघडून 3 चित्त्यांना सोडलं होतं. त्यावेळी आशाला सोडण्यात आलेलं नव्हतं. आशाला पंतप्रधानांसमोर आणण्यात आलं नसलं तरी तिचं नामकरण मात्र नरेंद्र मोदींच्याच नावे असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 बिबट्यांची झुंज पाहायला मिळाली. थेट नारळाच्या झाडावरच 2 बिबटे आपापसात भिडले. त्यांच्या या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. आतापर्यंत आपण बिबट्यांनी कुत्र्यांची शिकार केल्याचं पाहिलं असेल. मात्र नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 बिबटेच आपापसात भिडले, तेही थेट नारळाच्या झाडावर. सिन्नरच्या सांगवीत घुमरे वस्तीजवळ गेल्या 4 दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. इथल्या एका नारळाच्या झाडावर बिबट्या चढला होता. काही वेळानं हा बिबट्या खाली उतरला. मात्र त्याच वेळी शेतात असलेल्या दुसऱ्या बिबट्यानं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही बिबटे अवघ्या काही सेकंदात सरसर नारळाच्या झाडावर चढले. नारळाच्या झाडावरच हे दोन बिबटे भिडले. काही वेळानंतर दुसरा बिबट्या नारळाच्या झाडावरून अलगद खाली उतरला. हा सगळा थरार स्वप्नील घुमरे या तरुणानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. बिबट्याच्या संचारामुळे सांगवी परिसरात दहशत आहे. त्यामुळे लवकरात लवकर वन विभागानं या बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी करण्यात येते. सिन्नरहून बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला वयाची मर्यादा नसते. त्या व्यक्तीचा छंद, त्याची आवड त्याला विशेष बनवत असतं. असंच जळगावातील निवृत्त रेल्वे व्यवस्थापक अरुण पाटील. 70 पार केलेल्या पाटील यांना देखील त्यांच्या छंदापायी एक वेगळी ओळख मिळाली आहे. पाहूया. हे असं तासन तास तल्लीन होऊन अरुण पाटील मूर्ती घडवतायत. हात सुरकुतले आहेत, डोळ्यांवर चष्मा आलाय, पण साबणातून मूर्ती साकारण्याच्या त्यांच्या कलेनं त्यांना विशेष बनवलंय. बरेच कलावंत पाहिले की जे माती आहे, दगड आहे किंवा याच्यातून मूर्त्या बनवत होते. पण मला एक अलगच कल्पना सुचली की बा आपण जर साबणावर एक अलग प्रकारच्या कलाकृती बनवल्या तर काय आहे. तर मग प्रयत्न केला, पण मला ते प्रयत्न केल्यानंतर यश मिळालं. थोडं सुरुवातीला थोडं हे झालं, नंतर मला त्याची प्रॅक्टिस झाली आणि मी बनवत गेलो. शाळेपासूनच अरुण पाटील यांना कोरीव कामात रुची होती. 2012 मध्ये निवृत्त झाल्यावर कुटुंबाला वेळ देण्यासोबतच त्यांनी साबणावर कोरीव काम करून मूर्ती घडवायला सुरुवात केली. त्यात वेगवेगळे प्रयोग करून ते सुई, ब्लेड आणि सुरीच्या सहाय्यानं साबणावर मूर्ती कोरतात. अजूनपर्यंत माझ्या फावल्या वाड्यात मी त्या मूर्त्या बनवतो, जोपासतो कला. कारण की टाईम वेळ आहे, त्यामुळे मी ती कला जोपासतो आहे. जोपर्यंत माझ्यामध्ये आहे, शक्ती आहे, तोपर्यंत मी ती करत राहील. आतापर्यंत अरुण पाटील यांनी राधाकृष्ण, हनुमान, सप्तशृंगी देवी, विष्णू, स्वामी समर्थ, ज्ञानेश्वर, नृसिंह स्वामी, साईबाबा, सरस्वती, महालक्ष्मी, शिवाजी महाराज आणि वाल्मिक ऋषी अशा वेगवेगळ्या मूर्ती बनवल्या. जे मला समजा आवडले त्यांच्या मी मूर्त्या बनवतो आणि त्यांना कलर वगैरे करून मी आपला संग्रह करतो. पाटील यांचे नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांना त्यांच्या या कलेचं खूप कौतुक आहे. हा साबणावरचा जो काही उपक्रम आहे कोरीव कामाचा, अतिशय बारकाईने आम्ही ते जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांच्या छंदाची आम्हाला खूप आवड आहे. त्यांचा हेवा वाटतो आम्हाला. असे आमचे अरुणराम भाऊ पाटील यांना पुढील काळासाठी शुभेच्छा देतो. रिटायरमेंट नंतर काय याचं उत्तर अरुण पाटील यांनी आपल्यापुरतं शोधलेलं आहे. त्यांना त्यांचा आनंद गवसलाय. असं प्रत्येकाला आपली आवड आणि छंद जोपासता येऊ, आपल्याला आनंद मिळत राहू. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. भूमाफियांनी नगर जिल्ह्यात उच्छाद मांडलाय. तहसीलदार आणि इतर कार्यालयांचे बनावट स्टॅम्प तयार करून आदेश दिल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शेवगावमधील बेकायदेशीर अकृषक आदेशाद्वारे व्यवहार प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचे आता धाबे दणाणलेत. शेवगाव शहरात सध्या खळबळ उडाली आहे. भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचं साटलोट उघड झालंय. जमीन एने करताना नागरिकांची पिळवणूक होऊ नये यासाठी 42B कायदा लागू केलाय. मात्र त्याचा गैरफायदा भूमाफियांनी घेतला. शेवगाव शहरातील तहसील कार्यालयातील स्थळप्रतीत तफावत दिसून आली. शहरातील रहिवासी विभागात समाविष्ट नसलेले ग्रीन आणि येलो झोन मधील गट नंबर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. तहसीलदारांनी अकृषक आदेश काढून भूखंड विक्रीसाठी उपलब्ध केले. भूमाफियांनी तहसीलदार
आणि इतर कार्यालयाचे बनावट स्टॅम्प तयार करून आदेश दिले। या प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली, तर शेवगाव परिसरातील ग्रीन झोन बरोबर वन विभागाच्या जमिनीत देखील सर्रासपणे 42 चा वापर करून तत्कालीन तहसीलदार, तलाठी आणि सब रजिस्टर कार्यालयात भूमाफियांशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। जो लाख रुपये 50,000 रुपये गुंठ्याचा प्लॉट 6-7 लाख रुपयाला सर्वसामान्यांनी विकण्यात आला। याच्यामुळे होतंय काय, सर्वसामान्यांनी काबड कष्टांनी गोळा केलेले पैसे हे बोगस लोकांच्या खिशात जाऊ राहिले। ह्या लोकांनी गोरखधंदा आखला। याला संबंधित अधिकारी जे कोणी असतील, सर्कल, तलाठी, खरेदी विक्री करणारे, तहसीलदार, हे सर्व दोषी। याच्यात ही साखळी 2001च्या गुंठेवारीचा नियमाचा आधार घेऊन 1 एकर 2 एकर अशा सलग गुंठेवारी केल्या आणि ते प्लॉट विकलेत। आज बी काही त्या प्लॉटवर बांधकाम नाहीत। भूखंड प्रकरणी चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे, तर जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले। जिल्ह्यात इतर तालुक्यांमध्ये देखील असे प्रकार घडले का याचीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्याच्यातून चौकशी अहवाल प्राप्त झाला, तर त्या सगळ्या ज्या नोंदी अशा आहेत की ज्या नियमानुसार नाहीत, त्या नोंदी रिव्हिजन करता घेण्याकरता प्रांताधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे। त्याचबरोबर जे कोण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना देखील त्यांच्यावर प्रॉसिक्युशन करण्याकरता देखील प्राधिकृत केलेलं आहे आणि याबद्दलचा त्यांचा जो विभागीय चौकशीचा प्रस्ताव देखील शासनाला सादर केलेला आहे। सर्वसामान्य माणसाची फसवणूक झालेली आहे। मी चौकशी आदेश दिलेले आहेत। विशेष करून असे काही कृत्य घडले असतील आणि त्या ठिकाणी त्या विभागाचे प्रांताधिकारी आहेत, तहसीलदार यांनी स्वतःच गुन्हे दाखल करायला पाहिजे होते। तर त्यांना मी सगळ्यांना तात्काळ गुन्हे दाखल करण्यास सूचना दिल्या आहेत। अशी फसवणूक करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये शासन निश्चितपणे कारवाई करेल। चौकशीनंतर दोषी अधिकारी आणि भूमाफियांवर कारवाई होईलही। मात्र ज्यांनी प्लॉटची खरेदी केली आहे त्यांना सरकार कशा प्रकारे दिलासा देणार हा प्रश्न आता निर्माण झालाय। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, नगर। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होत असतात, त्यापैकीच एक सातारा हाफ हिल मॅरेथॉन। ही स्पर्धा चांगली रंगात असतानाच एक धक्कादायक घटना घडली आणि या स्पर्धेला गालबोट लागलं। या स्पर्धेत एका धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानं एकच हळहळ व्यक्त होते। सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट। हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत दुर्दैवी घटना, धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, कोल्हापूरच्या राज पटेलचा मृत्यू, स्पर्धेच्या ट्रॅकवरच जीव सोडला। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होत असतात, त्यापैकीच एक सातारा हाफ हिल मॅरेथॉन। दरवर्षी साताऱ्याच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत शेकडोच्या संख्येनं देशाच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी होत असतात। ही स्पर्धा चांगली रंगात आली असतानाच एक धक्कादायक घटना घडली आणि स्पर्धेला गालबोट लागलं। या स्पर्धेत एका धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली गेली। याच स्पर्धकांमधील राज क्रांतीलाल पटेल। राज हा मूळचा कोल्हापूरचा, राष्ट्रीय टेनिसपटू म्हणूनही राजकडे पाहिलं जायचं। मात्र सातारची ही हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा त्याची अखेरची ठरली। 21 किलोमीटरची घाट माथ्यावरची ही स्पर्धा संपून तो अवघ्या 200 मीटर पर्यंत आला होता। त्याचे तब्बल 25 ते 26 मित्र त्याने धावताना आपल्या वेगानं घाटातच मागे सोडले होते आणि वाऱ्याच्या वेगानं तो स्पर्धेच्या टोकावर आला आणि अचानक घात झाला। धावता धावता तो जमिनीवर कोसळला। रविवारी त्याची नोंद ही स्पर्धकांच्या अव्वल स्थानामध्ये होणार होती, मात्र त्याने त्याच स्पर्धेच्या ट्रॅकवर आपला जीव सोडला। अभ्यासात हुशार, बॅडमिंटन नॅशनल लेवल बॅडमिंटन प्लेयर होता, कॉलेजमध्ये असतानाच होता आणि चांगलं ओव्हरऑल अपीरन्स, फ्रेंडलीनेस सगळ्यांबरोबर चांगलं एकदम मस्त मुलगा। दरवर्षी याच काळात आयोजित करण्यात येणारी ही हिल मॅरेथॉन प्रसिद्ध आहे। यासाठी देशभरातून
तसंच परदेशातूनही हौशी धावपटू येत असतात. दरवर्षी शिस्तबद्ध पद्धतीने ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडते. मात्र यंदा या धावपटूच्या मृत्यूनं या मॅरेथॉनला गालबोट लागल्याची भावना सहभागी धावपटूंकडून व्यक्त केली गेली. इतका चांगला पळणारा आमच्या रेसमध्ये होता. ही का पहिली रेस नाही आहे. आम्ही टाटा पळालो, गोवा पळालो, सातारा पळालो, सगळं पळालो आणि सगळे आम्ही जे रूल्स आहेत म्हणजे जेवण वगैरे सगळं ठीकच होतं, व्यवस्थित होतं. झोप पुरेशी होती, सगळं होतं. हां, जाण्याबद्दल खूप वाईट वाटतंय. एक चांगला मित्र राज पटेल हा एक चांगला रनर होता, चांगला बॅडमिंटनपटू होता, अत्यंत फिजिक्स चांगलं होतं त्याचं आणि त्यानं या सातारा हिल मॅरेथॉनसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. यापूर्वी त्यानं अनेक मॅरेथॉन पूर्ण केलेले आहेत. सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली होती. मात्र राज यांच्या मृत्यूमुळे संयोजकांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. संयोजक म्हणून तरी फारच म्हणजे एका बाजूला हे सर्व सेलिब्रेशन आणि आनंद आणि त्यात अचानक ही दुर्घटना घडल्यामुळे खूपच वाईट वाटतं. त्याच्या कुटुंबावर काय परिस्थिती काय आली असेल याचा विचार करून अंगावर शहारा येतो. तरुण व्यक्ती अशा प्रकारे त्याचं दुर्भाग्यपूर्ण मृत्यू होणं खूप वाईट आहे. त्यामुळे राज याच्या मृत्यूनंतर शरीराला झेपेल एवढंच धाडस करणं योग्य राहतं हे प्रकर्षानं दिसून येत आहे. त्यामुळे न्यूज 18 लोकमतही आवाहन करतंय की आपल्याला शरीराला जपत आणि झेपेल त्याप्रमाणेच कोणतीही गोष्ट करायला हवी. किरण मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सातारा. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांना ब्लॅकमेल करण्यात आलं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. सरनाईक फॅमिली निर्दोष असेल तर भाजपनं माफी मागावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राजकीय विचार बदलल्यावर ईडी येत नाही असा टोला देखील त्यांनी लगावलाय. पाहूयात. भाजपनं प्रताप सरनाईकांना ब्लॅकमेल केलं. क्लोजर रिपोर्ट नंतर विरोधकांचा निशाणा. भाजपनं सरनाईकांची माफी मागावी. सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीची मागणी. शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांना MMRDA टॉप सिक्युरिटी घोटाळ्यात दिलासा मिळाल्यानंतर आता विरोधकांनी भाजप आणि शिंदे सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर प्रताप सरनाईकांवरचे घोटाळ्याचे आरोप आणि त्यानंतर मिळालेल्या क्लीन चिट क्रोनॉलॉजी पाहता सरनाईकांची उघड ब्लॅकमेलिंग झाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. आज तुम्ही म्हणता की आमच्या समोर काही पुरावेच नाहीत, मग तुम्ही पहिल्यांदा जेव्हा त्यांच्यावर आरोप केले मग ते खोटे होते का हे कबूल केलं पाहिजे. त्याच्यामुळे इधर भारतीय जनता पक्षाने सरनाईक फॅमिलीची हात जोडून माफी तरी मागावी आणि जर त्यांच्यावर झालेले आरोप खोटे असतील तर महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. पण केवळ सुप्रिया सुळेच नव्हे तर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी सरनाईक प्रकरणावरून शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आणि आता त्याच ईडीने सर्व चौकशी केलेली दिसते आणि आता प्रताप सरनाईक यांच्यामध्ये कोणताही दोष नाही त्यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये अशा निष्कर्षापर्यंत ईडी आलेली दिसते. हे सगळं परिवर्तन कशामुळे झालं हे महाराष्ट्राला आणि देशाला समजू शकतं असं मला वाटतं. आता विरोधकांनी सरनाईकांच्या माध्यमातून आरोप सत्र सुरू केल्यानंतर शिंदे समर्थकांकडून याला प्रत्युत्तर दिलं जातंय. विरोधक राजकीय खेळी करून दिशाभूल करत असल्याचं उत्तर केसरकर यांनी दिलंय. राजकीय खेळी आहे तो. कसं आहे की क्लोजर रिपोर्ट एखाद्या यंत्रणेने दिल्यानंतर तो कोर्टाने ॲक्सेप्ट करायला लागतो आणि तो जर योग्य असेल तर कोर्ट तो ॲक्सेप्ट करतो. ॲक्सेप्ट केला तर याचा अर्थ तो रिपोर्ट बरोबर होता असाच त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यामुळे उगाच लोकांची दिशाभूल करण्यात काय अर्थ नाही. सरनाईक साहेब जर निर्दोष होते म्हणूनच त्यांना ती क्लीन चिट मिळालेली असेल असं मला वाटतं. आणि एकंदरीतच प्रताप सरनाईकांची ईडीतून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर आता विरोधकांकडून सरकारला घेरलं जातंय. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेल्या या आरोप प्रत्यारोपाच्या सत्रात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. तिकडे कुर्ल्यामध्ये बंड समाजाच्या विश्वस्तरीय संमेलनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या संमेलनात बोलताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. माझं आडनाव शेट्टी असतं तर माझ्या नावावर 2 ते 4 हॉटेल असते असं वक्तव्य केल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. असं कोणतंच क्षेत्र नाही जिथे बंड समाजाचं योगदान नाही. जशी दुधात साखर विरघळते तसा बंजारा समाज इतरांसोबत मिसळतो असे गौरव उद्गार देखील देवेंद्र फडणवीस यांनी काढले. निवेदन करते हुए जय अण्णा ने कहा कि मैं कई बार बंड संघ के कार्यक्रम में आया हूं, इसलिए अब ऐसा लगता है कि मेरा नाम देवेंद्र शेट्टी फडणवीस है. मैं तो बहुत खुशी के साथ शेट्टी नाम लगाने को तैयार हूं, क्योंकि शेट्टी नाम लगाने से 2-4 तो होटल मेरे नाम पे हो जाएंगे. जिसे दूध में शक्कर मिलती है उसी प्रकार से हमारे बंट लोग जो है वो वहाँ की व्यवस्था में मिल जाते हैं. उस व्यवस्था से उनको अलग नहीं किया जा सकता. और जैसे शक्कर दूध की मिठास बढ़ाती है, वैसे ही आप लोगों ने मुंबई और महाराष्ट्र में आके मिठास बढ़ाने का काम किया. और आज ये विश्व सम्मेलन हो रहा है. मैं ऐकला हरीश शेट्टी जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि इतने अच्छे कार्य उनके तत्वावधान में शुरू हुए. जो हमारे गरीब लोग हैं, जो बेघर है, उनको घर देने की बात हो, बहुत ही अच्छा कार्य है. पिछले समय में आया था तो हमारे विद्यार्थियों को स्कॉलरशिप देने की बात हो, उनकी शिक्षा की व्यवस्था करने की बात हो. सच तो ये है कि सामाजिक संगठन का काम यही है. हम लोग समाज में जो आगे बढ़ जाते हैं उनकी ये जिम्मेदारी होती है कि जो समाज में पीछे रह गए उनकी तरफ हाथ बढ़ाकर उनको भी हम साथ में लाए. और ये काम बहुत अच्छे तरीके से बंड संघ के माध्यम से यहाँ होता है. ये बहुत महत्वपूर्ण है.